आणि आता बातम्या सविस्तर पाहूयात। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। अरबी समुद्रातील प्रकरणावरून संभाजीराजे आता चांगलंच आक्रमक झालेत। छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे, मात्र ते अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं, मात्र आता 8 वर्ष उलटून गेली असताना अद्याप शिवस्मारकाचं काम झालेलं नाही। यावरून संभाजीराजे आता चांगलंच आक्रमक झालेत। संभाजीराजे आज भूमिपूजन झालेल्या ठिकाणी पाहणी करणार आहेत। अरबी समुद्रातील स्मारकाचं काय झालं असा सवाल आता संभाजीराजे विचारणार आहेत। चला, अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला आता आंदोलन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेलं अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला चला असं म्हणत संभाजीराजेंनी आता मोर्चाची हाक दिलेली आहे। मुंबईला जाण्यासाठी संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची रांग लागलेली आहे। पुणे स्वराज्य भवन येथून संभाजीराजे शेकडो वाहनांसह आता निघणार आहेत। यावर अधिक अपडेट्स घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत। जुई, आता अरबी समुद्रातील प्रकरणावरून संभाजीराजे चांगलंच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन देखील होणार आहे। काय अधिकचे अपडेट्स? अगदीच आपण पाहतोय दीपाली की राजकोट किल्ल्यावर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यानंतर सगळेच आक्रमक झाले। मात्र मुख्य प्रश्न सगळ्यांनी उपस्थित केला तो म्हणजे की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभा राहणार होता त्याचं नेमकं काय झालं। आज देखील संभाजीराजे तोच प्रश्न घेऊन आंदोलन करत आहेत। थेट पुण्याहून त्यांची गाडी त्यांचा ताफा खरं तर रवाना होणार आहे। ते टप्प्याटप्प्याने मुंबईच्या दिशेने पोहोचणार आहेत। आधी मुंबईला आल्यावरती चेंबूर नाक्यावर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे ते अभिवादन करणार आहेत आणि मग त्यानंतर गेटवे ऑफ इंडियाला येऊन जिथे जलपूजन करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिथे येऊन ते आंदोलन करणार आहेत आणि नेमका पुतळा कुठे आहे याचा खरं तर निषेध आणि याचा आंदोलन करण्यासाठी ते तिथे उपस्थित राहणार आहेत। मात्र मुख्य प्रश्न हा उपस्थित होतो की त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलीस तिथपर्यंत पोहोचू देत आहेत का नाही। कारण का काल जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये राजेंनी सांगितलं की आमचे ताफे अडवण्याचा प्रयत्न केले जात आहेत। आम्ही जे पोस्टर्स लावलेत ते पोस्टर्स देखील फाडले गेले आहेत। आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांच्या धमक्या येत आहेत, त्यामुळे आम्हाला तिथपर्यंत पोहोचू जाऊ दिलं नाही असा थेट आरोप संभाजीराजे यांनीच केला आहे। त्यामुळे आता संभाजीराजे हे नेमका गेटवे ऑफ इंडियापर्यंत पोहोचतायत का, त्यांना पोलीस कुठे कुठे अडवतायत आणि त्यांचं हे आंदोलन पूर्णपणे ते होऊ देत आहे की नाही याकडेच सगळ्यांचं आता लक्ष आहे। दीपाली, धन्यवाद जुई, आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।